अपात्र रेशन कार्ड धारकांना साप लावण्यासाठी राज्यभरात 1 एप्रिलपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड दिल्यास ते रद्द केले जाईल। मुंबईतील डबेवाले 9 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान 6 दिवसांच्या रजेवर असतील, त्यामुळे त्या दरम्यान डबे पोहोचवण्याची सेवा बंद असेल। 15 एप्रिलपासून डबेवाले सेवेमध्ये हजर राहतील। त्यासाठी या काळामध्ये पगार न कापण्याची विनंती मुंबई डबेवाला असोसिएशनच्या अध्यक्षांनी केलेली आहे। मुंबई महापालिकेमधील दुय्यम अभियंता संवर्गातील ऑनलाईन परीक्षा 13 आणि 14 मेला पार पडणार आहे। अभियांत्रिकी संवर्गामधील 690 रिक्त पदं भरण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात आली आहे। या परीक्षांचा कालावधी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। 5 ते 8 एप्रिल दरम्यान सर्व उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे। तसंच त्यामुळे नागरिकांना अधिक उष्णतेचा सामना करावा लागू शकतो। ठाण्यामध्ये पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। 43 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। उन्हाळ्यामुळे फुलांचे भाव वाढलेले आहेत। प्रति किलो मोगऱ्याच्या फुलाला बाजारामध्ये 800 रुपयांचा भाव मिळतोय। रंगसलाईमुळे मोगऱ्यासोबतच गुलाब, झेंडू, शेवंती अशा फुलांचीही मागणी वाढली आहे। वांद्रे कुर्ला परिसरामध्ये मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। संध्याकाळी 5 ते 7:30 या कालावधीमध्ये पुरवठा बंद असेल। जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम त्यावेळी केले जाणार आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांसाठी कव्वाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते। यावेळी सुप्रसिद्ध गायक कव्वाल मुस्तफा अजीज नजा यांनी कव्वालीनं संपूर्ण कार्यक्रमामध्ये रंगत आणली। सांगलीमध्ये हज यात्रेकरूंसाठी हज यात्रा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले। 10 एप्रिलपर्यंत हे शिबिर सुरू असेल। यात्रेदरम्यान कोणती काळजी घ्यायची, प्रवासादरम्यान सुरक्षितता नेमकी कशी बाळगायची या संदर्भात मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे। नाशिकच्या सिन्नर परिसरामध्ये छापा टाकून 5 लाखांचा गांजा आणि भांग पावडर जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये 2 जणांना अटक झाली आहे। 16 जणांना ड्रग्जचं सेवन करताना ताब्यात घेण्यात आलंय। पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात सांगलीमध्ये मनसेनं आंदोलन केलंय। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहे। महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या रुग्णालयाच्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली जाते। सांगलीच्या मिरजमध्ये सोन्याच्या दुकानामध्ये बुरखा घालून चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश झालाय। या प्रकरणामध्ये एका महिलेला अटक झाली असून तिच्याकडून 53 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत। 3 महिला अद्यापही फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। मुंबई उच्च न्यायालयानं हिंदुस्तान कोका कोला कंपनीच्या 2500 कोटींच्या जीएसटी मागणीला स्थगिती दिली आहे। कंपनीनं वितरकांना पूर्वलक्षी सवलती देऊन वस्तूंचं कमी मूल्यमापन केल्याच्या आरोपावरून जीएसटीची मागणी करण्यात आली होती। मुंबईमधील गोरेगावमध्ये गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्री प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या आरोपीकडून 11 लाखांचा गुटखा जप्त केलाय। वृद्ध माता पित्याला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना आता जिल्हा प्रशासन दणका देणार आहे। अशा मुलांना जिल्हाधिकारी बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत। वेळ प्रसंगी या मुलांचा पगारही रोखला जाणार आहे। बीकेसी मधील भूखंडाच्या विक्रीसाठी आर्थिक निविदा खुली करण्यात आली आहे। ई लिलावाला चांगला प्रतिसाद मिळालाय, तर 2 भूखंड जपानमधील कंपनीला विकले जाणार आहेत आणि त्यामुळे आता MMRDAच्या तिजोरीमध्ये 3839 कोटी रुपये जमा होणार आहेत। ठाण्यातील घोडबंदर भागामध्ये सध्या मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे। मेट्रो स्टेशनच्या छत उभारणीसाठी ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलाय। 5 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय। मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडण्याची चिन्ह आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह चीनसह अनेक देशांवर अतिरिक्त व्यापार कर लादलेला आहे। त्याला आता चीननं सुद्धा उत्तर दिलंय। या तणावाच्या स्थितीमध्ये आता चीननंही अमेरिकेतून चीनमध्ये आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर 34% अतिरिक्त व्यापार कर लावण्याची घोषणा केली आहे। 10 तारखेपासून हा वाढीव कर लागू होईल। पोलिसांनी गणवेशामध्ये रील्स बनवू नयेत असे आदेश पोलीस दलानं दिलेले आहेत। मात्र तरी सुद्धा रील्स बनवून प्रसिद्ध झालेल्या पंजाबमधील पोलीस कर्मचारी अमनदीप कौर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे त्यांच्या आलिशान थार गाडीमध्ये 17 ग्रॅम अंमली पदार्थ सुद्धा सापडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आपली नोकरी गमवावी लागली। तमिळनाडूमध्ये आज एका ऐतिहासिक रेल्वे पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत।
रामनवमीच्या मुहूर्तावर रामेश्वरम इथे पंबलमध्ये अत्याधुनिक रेल्वे पूल उभारण्यात आलेला आहे। हा देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज म्हणजेच जेव्हा समुद्रातून एखादं जहाज जाईल तेव्हा हा रेल्वे ब्रिज लिफ्ट प्रमाणे वर जाईल। देशातला हा पहिलाच प्रयोग आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वेनं पोर्टर ऑन कॉल ही सेवा सुरू केलेली आहे। भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच हमालांची सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे। ज्या स्थानकांवर हमाल उपलब्ध नसेल त्या स्थानकावर ही हमालांची सेवा सध्या दिली जाणार आहे। पंतप्रधान आवास योजनेमधील घरकुल लाभार्थ्यांना आता 50,000 रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे। पूर्वीच्या 1,20,000च्या अनुदानामध्ये 50,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे। या वाढीव अनुदानाचा शासन निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आलाय। अमेरिकेनं लावलेल्या करानंतर आता भारतामधल्या टाटा कंपनीनं मोठा निर्णय घेतलाय। टाटानं आपली कंपनी लँड रोव्हरच्या जॅग्वारच्या कार अमेरिकेमध्ये निर्यात करणं थांबवण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिकेच्या ट्रम्प यांनी ऑटो सेक्टर 10 तारखेपासून 25% टॅरिफ लावलेला आहे आणि त्यामुळे टाटानं 7 तारखेपासूनच कार निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतलाय। सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे। गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 2,000 रुपयांनी आणि चांदीच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची घट झालेली आहे। जळगावमध्ये सोन्याचे दर 91,400 रुपये प्रति तोळा तर चांदी 91,700 रुपये प्रति किलो इतकी झालेली आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील मढी देवस्थान ट्रस्टच्या जागेवर वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे। मढी कानेपनाथ देवस्थानची राज्यभरात 8,000 एकर जमीन आहे। त्यापैकी 2,000 जमिनीवर मुस्लिमांनी ताबा घेतल्याचा आरोप कानेपनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी केलेला आहे। तर मढीमध्ये 94 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा ताबा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। महापालिकांनी नद्यांची वाट लावली। नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार असल्याचं विधान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केले। सांगोल्यामधल्या महाराष्ट्र सिंचन परिषदेत ते बोलत होते। चंद्रभागा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे। नदीमध्ये शेवाळ मिश्रित पाणी असल्यामुळे भाविकांना दूषित पाण्यामध्ये स्नान करण्याची वेळ आली आहे। चैत्रवारी अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाच जिल्हा प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे। मुंबईमधील मिठी नदीमध्ये संपूर्ण ठिकाणी कचरा, भंगाराचं साहित्य, बांधकामाचा राडारोडा साचलेला आहे आणि त्यामुळे पावसापूर्वी नदी स्वच्छता जर झाली नाही तर यंदाच्या पावसाळ्यात मिठी नदीमुळे मुंबईला पुराचा धोका निर्माण झाला आहे। गोदावरी नदी तीरावरील माणसावंगी आणि इतर काही गावांमध्ये जनावरांसाठी मच्छरदाणी लावण्याची वेळ आली आहे। गोदावरी नदीला जलपर्णीच्या प्रदूषणाचा विळखा बसल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे। या डासांच्या हल्ल्यामुळे जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होतोय। ग्रामस्थ त्यामुळे त्रासलेले आहेत। भिवंडीमधील केवणी दिवे गावच्या एका 8 वर्षीय चिमुकल्यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे। विहान जोशी असं या जलतरणपटूचं नाव आहे। त्याने एलिफंटा बेट ते गेटवे ऑफ इंडिया हा 12 किलोमीटरचा समुद्री मार्ग 3 तास 58 मिनिटांमध्ये पूर्ण केलाय। त्याचं सर्वत्रच कौतुक केलं जात आहे।